अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचं भीषण प्रकरण समोर आले। स्पिरिट आणि मिथेनॉल मिसळलेल्या दारूमुळे गेल्या काही तासांमध्ये 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातीये। फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरात एका मागोमाग एक मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। अनेकांना उलट्या होणे, तोंडाला फेस येणे आणि अचानक प्रकृती खालावल्याची लक्षणं दिसून आली। उरळी कांचन परिसरात तयार करण्यात आलेल्या या गावठी दारूमध्ये 215 लिटर घातक मिथेनॉल मिसळण्यात आलं। यानंतर ही विषारी दारू पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनेक दारू अड्ड्यांवर पुरवण्यात आली। या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागानं काही ठिकाणांहून संशयित दारू जप्त केली आहे। मात्र ही दारू आणखी किती ठिकाणी पोहोचली आणि मृतांचा आकडा अजून वाढणार का, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दापोडी पोलीस स्टेशन हद्दीतील फुगेवाडी परिसरात काही इसमांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इसमांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शन निष्पन्न झालेले आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 इसमांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। एक्साईज आणि पोलीस विभागाने आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले।